नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी एकदम मस्त हॉटेल स्टाईल डाळ फ्राय बनवायचा आहे. तर डाळ फ्राय बनवण्यासाठी मी 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे. तर हे डाळ आपण 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे डाळ आपण छान असं हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलं. नंतर गॅसवर कुकर ठेवून त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला डाळ शिजायला लागेल तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे. नंतर मोठा टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये घालून घेतला. थोडीशी हळद टाकून घेतलेलं आहे. आणखीन थोडं तेल टाकलेलं आहे. तेल घातल्यामुळे डाळी एकदम पटकन शिजल्या जातात. नंतर कुकरला टोपण लावून आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर ही कुकरची शिट्टी झालेली आहे. तर आपण कुकरचं टोपण काढून बघितल्यानंतर आपली डाळ अशी मस्त शिजली गेलेली आहे. तर आपल्याला या डाळीला छान असं घोटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही डाळ छान बारीक घोटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला डाळ फ्रायला फोडणी टाकून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी तेल घालून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान फुलून द्यायचं आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट घातलं. बारीक कट करून घेतलेला कांदा घातला. नंतर 2 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी कढीपत्ता टाकलेला आहे. तर याला छान आपण परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये धना पावडर टाकून घेतलेला आहे. हळद टाकलं. नंतर गरम मसाला टाकून घेतला. कस्तुरी मेथी टाकलेली आहे. नंतर आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी लाल तिखट टाकून घेतलं. नंतर कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. नंतर बारीक कट करून घेतलेला 1 टोमॅटो टाकून घेतला. तर आपल्याला छान याला परतवून घ्यायचं आहे. सगळे मसाले परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याला पण छान परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले मसाले छान तळले गेलेले आहेत. तर आपल्याला हे शिजवून घेतलेली तूर डाळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. डाळ घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर थोडीशी त्याच्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला या डाळ फ्रायला 4 ते 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर शिजवून घ्यायचं म्हणजे डाळ फ्राय खाली तळाला चिटकणार नाही. तर अशा पद्धतीने आपली डाळ फ्रायला उकळी आलेली आहे. तर मस्त अशी ही डाळ फ्राय आपली बनवून तयार झालेली आहे. तर आपल्याला छान याच्यावरती डाळ फ्राय तडका बनवून घ्यायचा आहे. तर हे डाळ फ्राय आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर गॅसवर एक तडका पॅन ठेवला. 1 चमचा तेल टाकून आपल्याला तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतलं. जिरे टाकलेलं आहे. 2 सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आपला हे तडका बनवून तयार झालेला आहे. तर आपल्याला हे तडका मस्त असा डाळ फ्रायवर टाकून घ्यायचा आहे. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला गरम गरम अशी डाळ फ्राय एकदम अप्रतिम लागते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.